ही अरुवहिनी पण ना आता सहज कोणी निघून जातं का? दादा किती काळजीत होते आणि तिला एक दादा फोन पण करावासा वाटला नाही. म्हणजे कधी ती अशी विचित्र. ए गप, काय बोलते तुला कळतंय का? बघ, तिला कोणी काही बोललेलं मला चालणार नाही, सांगतोय. आणि तुझ्या घरच्यांना पण सांगून ठेव. मी फक्त हे बघ, तुला जे काय सांगितलंय ना तेवढंच कर. हा, ती माझी बहीण आहे. हे तुम्ही पण लक्षात ठेवलं तर चांगलंच होईल. अरुवहिनी तुमची सख्खी बहीण आहे, तरी तुम्ही तिच्याशी ती विचित्र वागत आलात याचं भान आहे का? तुम्ही अरुवहिनीशी जितके वाईट वागलात ना तितकं कुणीच वागणार नाही. दादा, मी मेल्यावर जर का तू इतका चांगला वागणार असशील, तुझं भलं होणार असेल तर मी आत्ताही मरायला तयार आहे. दादा, आता पुन्हा सगळं नव्याने सुरू कर. आता तू एकटा नाहीयेस. आता रेशमची जबाबदारी आहे तुझ्यावर. दादा, तू सुखात राहिलास ना तर मी पण सुखात राहीन रे. दादा, अरू, झालं? अरू, अरू मी युद्धावर नाही चाललोय, मी ऑपरेशन साठी चाललोय. किती ओवाळशील? हा, अरू, ऑपरेशन झाल्यावरही तू मला अशीच ओवाळशील ना? फरक फक्त एवढाच असेल की त्यावेळी ओवाळताना मी तुला बघू शकेन. सिस्टर, टेस्टची तयारी करा. काय किती वेळ लागेल? जास्त वेळ लागणार नाही, तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर, तुम्ही एक्झॅक्टली काय करणार आहात? तुमच्या ऑपरेशनच्या आधी काही टेस्ट होतील, ठीक आहे? सिस्टर, फोर्सेप्स. डॉक्टर, मला खूप कसं. ममा, सिस्टर, अरू, दिग्विजय, ममा, मी नाही करणार ऑपरेशन. मगाशी ते डॉक्टर आहे ना, ते इंजेक्शन आणि ते रक्त. काय झालं दिग्विजय? अरू, मी नाही करणार आहे ऑपरेशन. ते मला खूप भीती वाटत होती मगाशी. डॉक्टर मला ते खूप रक्त. मी नाही करणार आहे ऑपरेशन.